कधीकधी आयुष्यात मोठे बदल मोठ्या गोष्टींमुळे नाही तर एक छोट्या मेसेजमुळे होतात. ही गोष्ट आहे एक साध्या मुलाची आणि एक अनपेक्षित मेसेजची. शेवटपर्यंत ऐका, कदाचित तुमचंही काही बदलू शकतं. तुला कधी असं वाटलंय का की आयुष्य अगदी सेम चाललंय? काही एक्साइटमेंट नाही आहे, काही चेंज नाही आहे. माझ्यासोबत पण एक्झॅक्टली असंच होतं. मी रोहन, एक नॉर्मल जॉब करणारा मुलगा. सकाळी उठायचं, ऑफिस, परत यायचं, फोन स्क्रोल करायचा आणि झोपायचं. बस एवढंच आयुष्य होतं माझं. एक दिवस रात्री मी नेहमीसारखंच इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो. तेवढ्यात एक मेसेज आला अननोन आयडीवरून. हे तू ठीक आहेस ना? मला थोडं वियर्ड वाटलं, कारण मला त्या आयडीबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी रिप्लाय केला, हो, पण तू कोण? थोड्या वेळाने रिप्लाय आला, मी तुला ओळखते पण तू मला ओळखत नाहीस. आता क्युरिओसिटी फुल वाढली होती. असं करत करत आमचं रोज चॅटिंग सुरू झालं. मी माझ्या दिवसाबद्दल विचारायचं, माझ्या प्रॉब्लेम्स ऐकायचे आणि खरं सांगू, खूप दिवसांनी मला कोणीतरी जेन्युइनली केअर करतंय असं वाटत होतं. एक दिवस मी तिला विचारलं, आपण भेटू शकतो का? ती म्हणाली, नाही, अजून नाही, पण योग्य वेळ आली की मी स्वतः सांगेन. मला थोडं ऑकवर्ड वाटलं, पण ओके. पण एक दिवस अचानक तिचे मेसेजेस बंद झाले. नो रिप्लाय, नो ऑनलाईन, काहीच नाही. मला खूप विचित्र वाटायला लागलं आणि 2 दिवसांनी माझ्या इनबॉक्समध्ये एक शेवटचा मेसेज आला. थँक्स, तुझ्याशी बोलून मला जगायला रिझन मिळाला. त्या दिवशी मला कळालं, आपण कोणाच्या आयुष्यात किती इम्पॉर्टंट असू शकतो हे आपल्यालाच कधीकधी माहिती नसतं. कधीकधी एक छोटा रिप्लाय कोणाचं आयुष्य वाचवू शकतो. म्हणून नेक्स्ट टाईम कोणाचा मेसेज इग्नोर करायच्या आधी तुम्ही नक्कीच विचार करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला असे आणखी व्हिडिओज पाहिजे असेल.